श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 73वा सर्ग वाचूया. वानरांची ती विशाल सेना अपार आणि असह्य होती. ती पाहून राजा रावणाने सारणाला विचारले, सारणा, या वानरातले प्रमुख वीर कोण? कोण शूर आहेत? कोण महाबली आहेत? कोणकोणते वानर महान उत्साहानं संपन्न आहेत आणि युद्धातही आघाडीला राहतात? सुग्रीवाचे सल्लागार कोण आणि युद्धपतींचेही युद्धपती कोण? सारणा, या साऱ्या गोष्टी मला सांग. तसंच त्या वानरांचा प्रभावही वर्णन करून सांग. अशा प्रकारे पृच्छा करणाऱ्या राक्षसराज रावणाचे ते वचन ऐकून मुख्य वानरांना जाणणारा सारण त्या मुख्य वानरांचा परिचय करून देत म्हणाला, महाराज, हा जो लंकेकडे तोंड करून उभा आहे आणि गरजतो आहे, त्याचं नाव नील. तो 1,00,000 युद्धपतींनी वेढलेला आहे. त्याची गर्जना मोठी गंभीर असून तिनं तट, दरवाजे, पर्वत आणि वनांसह सारी लंका प्रतिध्वनित होऊन गेली आहे. हा वीर युद्धपतीपैकी एक आहे. सर्व वानरांचा राजा सुग्रीव या महात्म्याच्या सेनेपुढं हाच उभा असतो. हा दुसरा पराक्रमी वानर पहा, दोन्ही हात वर उचलून एकमेकात गुंतवून दोन्ही पायांनी पृथ्वीवर नाचतो आहे. लंकेकडे तो क्रुद्ध मुखानं पाहतो आहे. वारंवार आळोखे पिळोखे देणाऱ्या या वानराचं शरीर पर्वत शिखरासारखं उंच आहे. त्याची कांती कमल केसराप्रमाणे सोनेरी रंगाची आहे. तो रोषानं वारंवार आपली शेपटी आपटतो आहे. त्या शेपटी आपटण्यामुळं दशदिशा निनादित झाल्या आहेत. हाच तो युवराज अंगद. वानरराज सुग्रीवानं याला युवराज पदावर राज्याभिषेक केला आहे. हा तुम्हाला त्याच्यापाशी युद्ध करण्यास आव्हान देतो आहे. वालीचा हा पुत्र आपल्या पित्याप्रमाणे बलशाली आहे. सुग्रीवाला हा सदैव प्रिय आहे. जसा वरुण इंद्रासाठी पराक्रम प्रकट करतो, तसाच हा श्रीरामचंद्रांसाठी आपला पुरुषार्थ प्रकट करायला उद्युक्त झाला आहे. श्री रघुनाथांचा हितचिंतक असलेल्या वेगशाली हनुमानानं इथं येऊन जनकनंदिनी सीतेचं दर्शन घेण्याचं धाडस केलं. त्याच्या मागचं अंगदाचीच सारी बुद्धी काम करीत होती. पराक्रमी अंगद वानर शिरोमणींचे खूपसे गण घेऊन तुमची सेना तुडविण्यासाठी येत आहे. अंगदामाग समरभूमीवर जो वीर विशाल सेनेसह उभा आहे, त्याचं नाव नल. हाच सेतू निर्माणाचा प्रमुख अग्रणी आहे. जे आपली अंग सुस्थिर करून सिंहनाद करतात, गर्जना करतात. तसंच जे कपिश्रेष्ठ वीर आपल्या आसनावरून उठून क्रोधानं जांभई देतात, त्यांचा वेग सहन करणं अत्यंत कठीण आहे. ते मोठे क्रोधी आणि भयंकर असून चंड पराक्रमी आहेत. त्यांची संख्या 10 अब्ज आणि 8 लाख आहे. ते सारे वानर चंदन वनात राहणाऱ्या वानरांसह या युद्धपती नलाचेच अनुयायी आहेत. हा नल देखील स्वसेनेसह लंकापुरी तुडविण्याची जिद्द बाळगून आहे. आणखी एक वानर पहा, त्याचं नाव श्वेत. चांदीसारख्या शुभ्र वर्णाचा चंचल श्वेत भयंकर पराक्रमी आहे. तो बुद्धिमान, शूरवीर आणि तिन्ही लोकात विख्यात आहे. श्वेत त्वरेनं सुग्रीवापाशी येऊन पुन्हा परत जातो. तो वानरी सेनेचे विभाग करण्याचं आणि सैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो. गोमतीच्या तीरावर जो नाना प्रकारच्या वृक्षांनी युक्त सरोंचन पर्वत आहे, त्या रमणीय पर्वताच्या चारी बाजूंना जो पूर्वी हिंडत असे आणि तिथंच आपल्या वानर राज्याचं प्रशासन करीत असे, तो कुमुद नावाचा युद्धपती पहा. तो समोरच उभा आहे. त्याच्या शेजारी उभा आहे चंड. तो लाखो वानरांना सहर्ष आपल्या समवेत ओढून आणतो. त्यांच्या लांब शेपटीत खूप मोठमोठे लाल, पिवळे, भुरकट आणि पांढऱ्या रंगाचे केस पसरलेले आहेत. तो दिसायला मोठा भयंकर आहे. तो कधीही दीनवाणा नसतो. सदा युद्धाची खुमखुमी तो बाळगतो. हा चंड देखील आपल्या सेनेद्वारे लंकेचं मर्दन करू इच्छितो. राजन, जो सिंहासारखा पराक्रमी आणि कपिल वर्णाचा आहे, ज्याच्या मानेजवळ लांब लांब केस आहेत आणि जो ध्यानपूर्वक जणू भस्मसात करणाऱ्या दृष्टीनं लोकांकडे पाहतो आहे, तो रंभ नावाचा युद्धपती. तो निरंतर
विंध्य, कृष्णगिरी, सह्य आणि सुदर्शन इत्यादी पर्वतावर वस्ती करतो. जेव्हा तो युद्धाला निघतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे 1,30,00,000 असे भयंकर, श्रेष्ठ, अत्यंत क्रोधी आणि प्रचंड पराक्रमी वानर वाटचाल करतात. ते सारेच्या सारे आपल्या बलानं लंका पायदळी तुडविण्यासाठी रंभाच्या परिवारात सामील होऊन येत आहेत. जो कान पसरवतो, वारंवार जांभई देतो आणि मृत्यूलाही घाबरत नाही, त्याचे नाव शरभ. त्याला सेनेपाठीमागे जाण्याची गरज नाही. तो एकटाच युद्धाला समर्थ आहे. तो रोषानं कंप पावतो आहे. तिरक्या नजरेनं तो इकडे पाहतो आहे आणि शेपटी झाडून सिंहनाद करतो आहे. पहा, हा महाबली शरभ कसा गर्जना करतो आहे. याचा वेग महान आहे. भय याला शिवण्याचं देखील धाडस करत नाही. राजन, हा युथपती शरभ सदैव रमणीय अशा साल्वेय पर्वतावर निवास करतो. याच्यापाशी जे युथपती आहेत त्या साऱ्यांना विहार म्हणतात. ते सारे मोठे बलवान आहेत. राजन, त्यांची संख्या 1,40,000 आहे. जो विशाल वानर मेघासारख्या आकाशाला आवृत्त करीत उभा आहे त्याचं नाव पनस. वानरवीरात तो असा शोभतो की देवात जसा इंद्र. युद्ध पिपासू वानरांमध्ये त्याची गर्जना अशी ऐकू येते आहे की जणू खूपशा भेरींचा तुमुल नाद चालला आहे. असं वाटतं युद्धात पनस मोठा दुस्सह आहे. हा पनस उत्तम अशा परियात्र पर्वतावर राहतो. युथपतीमध्ये श्रेष्ठ पनसाच्या सेवेत 50 लाख वानरगण आहेत. त्यांचे आपले आपले युथ वेगवेगळे आहेत. जो समुद्र तटावर थांबलेली ही उसळणारी भीषण सेना घेऊन उभा आहे तो विनत. त्याची सेना म्हणजे प्रतिसमुद्रच आहे. त्या सेनेत तोही खरोखर शोभतो. दूर पर्वताप्रमाणे विशालकाय असलेल्या विनीत वानर मोठा प्रसिद्ध युथपती आहे. नद्यात श्रेष्ठ असलेल्या वेणा नदीचं पाणी पीत तो संचार करीत असतो. 60 लाख वानर त्याचे सैनिक आहेत. जो युद्धासाठी सदैव तुम्हाला पुकारत राहतो तो क्रोधानं त्याच्यापाशी अनेक बलविक्रमी युथपती आहेत. त्या युथपतींपाशी स्वतःचे असे वेगवेगळे युथ आहेत. जो गवय वानर पहा, गेरूसारखे लालवर्णी शरीर पोसणारा तो गवय होय. त्याला स्वतःच्या पराक्रमाचा मोठा दर्प आहे. प्रसंगी साऱ्या वानरांचाही तो अवमान करतो. पहा, किती रोषानं तो तुमच्या दिशेनं चालून येत आहे. याच्या सेनेत 70 लाख वानर आहेत. हा देखील स्वतःच्या सेनेसह लंका धुळीला मिळवण्याचं दिवा स्वप्न पाहतो आहे. हे सारेच वानर दुस्सह वीर आहेत. यांची गणना करणं अशक्य आहे. युथपतीमध्ये श्रेष्ठ असलेले आणखी काही युथपती आहेत. त्या साऱ्यांचेही अलग अलग युथ आहेत. सारण म्हणाला, राक्षसराज, तुम्ही वानरसेनेचं निरीक्षण करीत आहात म्हणून मी तुम्हाला त्या युथपतींची ओळख करून देतो आहे की जे रघुनाथांसाठी पराक्रम करायला उत्सुक आहेत. श्रीरामांपुढं त्यांना आपल्या प्राणांचीही पर्वा नाही. इकडं हा हर नावाचा वानर आहे. भयंकर कर्म करणाऱ्या या वानराच्या लांब शेपटीवर लाल, पिवळी, भुरकट आणि पांढऱ्या रंगाची 3.5 हात मोठमोठी मुलायम लव आहे. ही इकडं तिकडं पसरलेली लव शेपूट उंचावल्यावर सूर्यकिरणांप्रमाणे चमकत असते. चालताना ही जमिनीवर लोळत राहते. या हर वानराच्या पाठीमाग वानर राजाचे किंकर असे शेकडो हजारो युथपती जमा झाले आहेत. वृक्ष उचलून ते लंकेवर आक्रमण करण्यासाठी चालून येत आहेत. इकडं तुम्हाला निळ्या महामेघासारखी आणि अंजनासारखी काळ्या रंगाची जी अश्वल उभी राहिलेली दिसत आहेत ती युद्धात मोठा पराक्रम प्रकट करणारी आहेत.
समुद्राच्या दुसऱ्या तटावर असलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे तीही अगणित आहे. त्यामुळं वेगवेगळी नावं घेऊन त्यांच्याविषयी माहिती सांगणं शक्य नाही. ती सारी पर्वतांवर, विभिन्न देशात आणि नदी तटांवर राहतात. राजन, ही भयंकर स्वभावाची अस्वल तुमच्यावरच चालून येत आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा राजा उभा आहे. त्याचे डोळे मोठे भयंकर आहेत. तोही उग्र दिसतो आहे. तो कृष्ण मेघांनी वेढलेल्या इंद्राप्रमाणे चहूकडून या अस्वलांच्या तांड्यानं घेरलेला आहे. त्याचं नाव धूम्र आहे. हा सर्व अस्वलांचा राजा आणि युथपती आहे. हा अश्वलराज धूम्र वृक्षवान पर्वत श्रेष्ठावर राहतो आणि नर्मदेचं पाणी पितो. इथे 73वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 74वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.